जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही एक जाहिरात येणार आहे, दारूबंदी विभाग म्हणजे एक्साइज डिपार्टमेंट. तर माझी ही भरती झालेली ही भरती आणि आता नवीन विद्यार्थी जे नक्क 12वी पास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल काहीच माहिती नाही. जुन्या विद्यार्थ्यांना पण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्याचं शिक्षण पात्रता काय आहे, कशा पद्धतीने वेतन श्रेणी, नक्की कशा पद्धतीने भरती पेपर होतो की ग्राउंड होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल डाऊट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे सर्व भरतीचं क्लिअर मार्गदर्शन करणार आहे. सर्वात पहिले तुम्ही बघा, याचं सरळ सरळ तुम्हाला थंबनेलवरती दिसत आहे की राज्य उत्पादन शुल्क भरती 2026 अभ्यासक्रम कसा असेल, शारीरिक पात्रता कशी असेल, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे भरपूर काही प्रश्न आहेत. मित्रांनो, सर्वात पहिले समजून घ्या मी काय म्हणतोय. तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो की कशा पद्धतीने तर सरजी सर्वात पहिले लक्ष द्या. वयोमर्यादाबद्दल विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आले. वयोमर्यादाचा टेन्शन घेऊ नका. भरपूर वयोमर्यादा आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतो. हे 100% तुम्ही दिसताय वरती. सर, परीक्षा कशा पद्धतीने असेल, ही आधी ग्राउंड असेल का? नाही, आधी परीक्षा असेल. मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क बद्दल एक्साइज डिपार्टमेंट प्रत्येक माहिती आपल्या चॅनलवरती मिळेल. सर्वात पहिले माहिती आवडली तर चॅनलला फॉलो करा, नसेल आवडली तर फॉलो करू नका. मित्रांनो, सर्वात पहिले तर स्लॅबस कशा पद्धतीने असेल, तर मित्रांनो बुद्धिमत्ता असेल 30 मार्काला, जीके असेल 30 मार्काला, इंग्रजी असेल 30 मार्काला आणि मराठी ग्रामर असेल 30 मार्काला. म्हणजे अशा प्रकारे तुमचा 120 मार्काचा पेपर असेल आणि 80 मार्काला ग्राउंड असेल. सरजी, अशा पद्धतीने तुम्ही बघताय, खूप बेस्ट पोस्ट आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं जसं राज्य उत्पादन एक कॉन्स्टेबल म्हणून, जवान म्हणून तुम्ही लागणार, तर तुम्ही PSI ला पण भारी असणार, कारण की एवढं बेस्ट पैकी आहे. त्यानंतर पुढचं सर आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. जास्त टाइमपास नाही, जे ऍक्च्युअल माहिती असेल तेच त्याच्यावर बोलणार. वायपट कुठल्याही प्रकारे बोललं जाणार नाही. तर बघा, जागा 1232 तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेले. शिक्षणाची 8-10वी पास जवानासाठी आणि ड्रायव्हरसाठी फक्त 7वी पास आहे. म्हणजे शिक्षणाचा अजिबात ताण नाही. तिथं मुलींसाठी सर कशा पद्धतीने ग्राउंड कशा पद्धतीने असेल, माझ्या विद्यार्थ्यांचा हा बी प्रश्न होता की सर ग्राउंड कशा पद्धतीने असेल. तर मित्रांनो लक्ष द्या, 80 मार्काचे इव्हेंट, 3 इव्हेंट आहेत ज्या पोलीस भरतीला तुम्ही केल्या. तर पोलीस भरतीला तुम्हाला 1600 मीटर होतं, इथं 1500 मीटर आहे. त्याला मार्क आहे 30. 100 मीटर आहे, त्याला बी 30 मार्क आहेत आणि गोळाफेक आहे त्याला 20 मार्क आहेत. असे टोटल 80 मार्क. सर ती कटिंग कशा पद्धतीने, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार. मित्रांनो, सर्व पहिले तुम्ही बघा, लक्ष द्या. मुलींसाठी पण 1000 मीटर असेल, म्हणजे मुलींसाठी 800 मीटर असतं पोलीस भरतीत, इथं 1000 मीटर आहे. त्याच्यानंतर 100 मीटर आहे आणि गोळाफेक आहे, त्यांना पण 80 मार्काचाच ग्राउंड आहे. पगार खूप छान आहे, 50,000 प्लस पगार असणार आहे. मग मित्रांनो, यासाठी काय करावं लागेल, तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती डेली या भरतीबद्दल अपडेट दिली जाईल. ग्राउंड लेवलला जाऊन माहिती दिली जाईल. अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल राज्य उत्पादन शुल्क बद्दल, कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. कारण कमेंटमध्ये मला कळेल की माझ्या विद्यार्थ्यांना काय गरज आहे, कोणत्या पद्धतीने, म्हणजे नक्की त्यांना काय गोष्टी याबद्दल जाणून घ्यायच्या आहेत, कुठली माहिती नाहीये. तर नक्कीच प्रत्येक माहिती आपल्या 1, 2, 3, 4 अशा क्रमाने व्हिडिओ येतील आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळेल. परत सांगतो मित्रांनो, तुम्हाला ह्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी ग्राउंड लेवलला जाऊन देणार आहे आणि तुमचे कमेंट मला नक्कीच पाहिजेत. खाली कमेंट असतील त्या कमेंट वाचून माझ्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. खूप बेस्ट ऍड आहे. 1200 प्लस जागा आहेत. नक्कीच तुम्ही जे पोलीस भरती करत असतात किंवा तुम्ही मुलींसाठी तर सुवर्ण संधी आहे. फक्त उंचीची कॅरेक्टर काय, पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट केल्यावर नक्कीच पुढचा व्हिडिओ मी अपलोड करेन. मित्रांनो चला, मग अजून काही असेल तर परत सांगतो, कमेंट करा. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, जय हिंद.